शेतकरी बंधूंनो, हा AI टेक्नॉलॉजीवरचा प्लॉट आहे। आता याला साधारणतः 7 तारखेला 2 महिने पूर्ण होतील। अजून आठवडाभर बाकी आहे। फुटवे भरपूर झालेत। आपण आंतरपीक म्हणून कोथिंबीर केलेली आहे। कोथिंबीरीचा 2 प्रकारे फायदा होतो ऊसासाठी। कोथिंबीरीच्या मुळीमध्ये होणाऱ्या नत्र स्थिरीकरण, त्याच्यामुळे ऊसाचं उत्पन्न 10-12 टनांनी वाढू शकतं। व कोथिंबीरीचं फळ पण आता हा फळ आपण 32,000 रुपयाला दिलेला आहे। या बाजूने व्यापाऱ्याला दिलेला आहे डायरेक्ट। या बाजूने व्यापाऱ्यांनी उपटून पण नेलेला आहे। याचं उपटणी चालू आहे। एवढं राहिलं इकडला। स्प्रिंकलरवर असल्यामुळे याला वर बेडवर आपण कोथिंबीर केलेली आहे। आता ही कोथिंबीर गेली की याच्यावर बाळभरणीचा डोस टाकून आपण याला लगेच मेथीचा हे करणार आहे। मेथी काय 28 दिवसात येऊन जाते। मेथी पण भरपूर नत्र स्थिर करते। एकंदरीत आपल्याला ऊसाचं उत्पन्न वाढलं पाहिजे, याच्यासाठी आपण मेथी किंवा कोथिंबीर हे आंतरपीक घेत आहे। आणि आंतरपिकाचा फायदा आपल्याला बेवडाच्या स्वरूपात डबल होतोय। समजा मेथी कोथिंबीर हे समजा जरा बाजार सापडेल नाही सापडेल अशी पिकं आहेत, पण जरी बाजार सापडला नाही तरी त्याचा जास्त विचार न करता आपल्याला जर प्रत्येक फळाला समजा 9-10 टनांनी उत्पन्न वाढतंय, आणि तेवढं जर उत्पन्न वाढून मिळालं तरी आपले 3,000 रुपये टनाच्या हिशोबाने 30,000 रुपये मिळाले असा हिशोब धरून ही आंतरपीक आपण करतोय। पहिल्या 2च महिन्यात आंतरपीक ऊसात आपण घेत आहे, कारण तर लई पुढं ऊस मोठा झाल्यावर ऊसाच्या वाशव्याला पडायची भीती असते। आणि हे आंतरपीक करत असताना ऊसाच्या फुटव्यांवर परिणाम झाला नाही पाहिजे। ऊसाला जर फुटवे कमी आले तर उत्पन्न कमी होऊ शकतं। आता बघा, आपण आपल्या ऊसामध्ये जवळजवळ आता 9-10 फुटवे निघालेले आहेत। एका बेटाला 9-10 फुटवे आहेत। बाळभरणी चाली की आता हे आडवे झालेले फुटवे उभे होतील। याच्यात काही कोथिंबीर पडली होती ती पण उगवलेली आहे। याला आपण वेलड्रिप कंपनीचं स्प्रिंकलर सेट बसवलेला आहे। हा 8 फुटावर आहे। अजून याला मोठी भरणी केल्यावर याला आपण डायरेक्ट 16 फुटावर लावणार आहे। कंटिन्यू गाभ्यात पाणी गेल्यावर भरपूर वेगात ऊस वाढत राहतोय। आणि हे एवढे फुटवे याचं कारण पण स्प्रिंकलर आहे। उन्हाळ्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला फुटवे कमी येण्याची अडचण असते व गाभे पडण्याची अडचण असते। तर याच्यात रोज वरून गाभ्यात पाणी जाते, त्यामुळे गाभ हा एकही पडला नाही। गाभे पडलेले नाहीत ऊसाला। स्प्रिंकलरचा तो एक खूप मोठा फायदा झाला आहे। भविष्यामध्ये जाऊन लोक स्प्रिंकलरकडे वळतील।